नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेगवेगळ्या विषयांवर सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलत असतो, पण काही काही विषय असे असतात ज्याच्यावर वारंवार चर्चा होणं किंवा त्याबद्दलची जागरूकता होणं ही प्रत्येक काळाची एक गरज असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्त्री. स्त्रियावर होणारे अन्याय, तिच्यावर होणारा अत्याचार, त्याला वाचा फोडणं किंवा फुटणं या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. कुटुंब दिन आपण साजरा करतो, पण त्या कुटुंबाला जोडणारी दुवा म्हणजे स्त्री, आणि तिच्यावर जर वारंवार अन्याय आणि अत्याचार होत असेल, तो होताना आपल्याला दिसत असेल, तर तो बंद करणं किंवा त्याला नकार देणं ही काळाची गरज झालेली आहे. आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीचा विषय अस्तित्वाचा हुंकार, अन्यायाला ठाम नकार. अस्तित्वापासूनच जर अन्याय अत्याचार होत असेल तर तिथूनच खरं तर त्याला वाचा फोडणं आणि तो तिथेच थांबवणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आता निर्माण झाली. त्याविषयीच आज आपण बोलणार आहोत आणि ह्या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्याबरोबर दोन तज्ज्ञ आहेत. आपल्याबरोबर आहेत संगीता निकम मॅडम. नमस्कार. तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मॅडम पोलीस निरीक्षक आहेत नाशिक शहर. 24 वर्षांचा सेवेचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत असताना स्त्रियांची भूमिका काय असली पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्यांना मदत मिळू शकते, त्यांनी पुढे येणं किती महत्त्वाचं असतं, या सगळ्याबद्दल मॅडम आपल्याला सांगणार आहेत. आणि कायदा सुद्धा स्त्रियांच्या पाठीशी कायम उभा असतो. कायदे तज्ज्ञ पल्लवी वाव्हळ आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. कोणते नवे कायदे आलेत, कोणत्या प्रकारच्या सुधारणा झाल्यात जेणेकरून या अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण न्याय मागू शकतो, आपल्याला न्यायाची मदत मिळू शकते, त्या सगळ्याबद्दल पल्लवी मॅडम आपल्याला सांगणार आहे. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, तुम्हाला सुद्धा काही जाणून घ्यायचं असेल, आम्हाला नक्की फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. आजचा आपला विषय त्या अनुषंगाने जर तुमचे प्रश्न आले तर नव्या नव्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे, मार्गदर्शन योग्य पद्धतीने होणार आहे. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बोलत असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज शक्यतोवर बंद ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आवाजामध्ये एक प्रकारची सलगता असेल आणि तुमचा प्रश्न इथे नीट पोहोचेल. या सोप्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर चर्चा अधिकाधिक खुलवत नेण्यामध्ये आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुन्हा एकदा दोघींचं स्वागत करते. आणि खरं तर कोणावरही अन्याय अत्याचार होऊ नये, पण तो होताना दिसतो आणि स्त्रियांवर तर तो होतच होतो. मुळात मला मॅडम तुम्हाला असं विचारायचं आहे की अन्याय आणि अत्याचाराची आपण व्याख्या काय करायची? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. अन्याय म्हणजे नेमकं काय म्हणायचं? आपल्याला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलेत, हक्क दिलेत, माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. मला वाटतं जेव्हा ह्या अधिकारावर गदा येते, ह्या स्वातंत्र्यावर गदा येते आणि तिथेच अन्याय होतो. आपल्याकडे जन्माला येण्याच्या स्वातंत्र्यापासून ते जबरदस्ती मरण आणण्यापर्यंत इथपर्यंत अन्याय होतो. मला वाटतं हाच अन्याय आहे. मग त्याची व्याप्ती प्रत्येक वेळेला बदलत जाते म्हणूया, किंवा त्याचं सिरियसनेस, गांभीर्य बदलत जातं. पण तुम्ही म्हणालात तसं की दिलेले हक्क जेव्हा त्याची पायमल्ली होते तेव्हा अन्यायाला सुरुवात होते.
निश्चितच. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या हक्कांबद्दलच आपण जागरूक नाही हा आणि त्याच्यामुळे समोरचा आपल्याला अन्याय करतो हे आपल्याला समजतच नाही. जोपर्यंत आपल्या हक्कांबद्दल आपण जागरूक असणार नाही आणि जोपर्यंत आपल्या हक्कांविषयी आपल्याला वाटत नाही की आपल्याला आपले हक्क आपण कोणी हिरावून घेत आहे, तोपर्यंत त्या हक्कांचा आपण वापर करणार नाही. बरोबर. आणि हीच गरज आहे. आता त्यांनी सांगितलं की अन्याय आणि अत्याचार म्हणजे माणूस म्हणून आपल्याला जे दिलेले हक्क आहेत त्याची पायमल्ली होणं. पण ह्या सगळ्यामध्ये स्त्रियांवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला तिने कायद्याची मदत घेणं हे किती महत्वाचं ठरतं तिला न्याय मिळण्यासाठी? खरं तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणं करणारी व्यक्ती ही अधिक गुन्हेगार असती असं म्हणतात. आणि म्हणून एक सांगावंसं वाटतं की अन्याय अथवा अत्याचार आणि कायदा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा असं दिसून येतं की तिथं अन्याय झालेला आहे पण तो अन्याय कायद्याच्या साच्यातच बसत नाही. अच्छा. बऱ्याचदा असं होतं की कायदा असतो पण अन्याय होतच नाही असं बऱ्याचदा जाणवतं. साधं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला एखादी मुलगी जन्माला येत असते त्यावेळेला ती जन्माला तिचं बीज कन्सीव्ह होत असतं ती सुरुवातीच्या स्टेजला, तेव्हापासून घरातले लोक मुलगा होईल की मुलगी यासाठी प्रयत्न करत असतात. बरोबर. आज खेदानं सांगावंसं वाटतं की बाजारात अशी काही पुस्तकं उपलब्ध आहेत की ठराविक वेळेला कन्सीव्ह केलं तर मुलगा होईल, ठराविक वेळेला मुलगी होईल असं सांगणारी पुस्तक आहे. चुकीचे समज म्हणजे पसरवणारी ही खरं तर पुस्तकं आहेत नाही का? आणि अशा बाबतीत तिथे कायद्याची खरी गरज आहे की काय डिस्क्लोज करावं आणि काय करू नये. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही सांगत होतात काहीतरी आजच्या विज्ञानवादी युगामध्ये आपण जे इतके मागासलेपणे विचार करतो तेव्हा आपल्याला ठरवता येणार नाही हे फक्त ग्रामीण भागातल्या लोकांचे विचार असे आहेत. बरोबर. दुर्दैवाची गोष्ट आहे की खूप शिक्षित लोकही बरोबर फक्त ह्या 8 तासासाठी काय काय नाही ते प्रयत्न करतात. मॅडम सांगतात हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अस्तित्वाचा हुंकार म्हणजे तिच्या जन्मापासूनच खरं तर अन्याय अत्याचाराला सुरुवात होते. पुढे चालून मॅडम असं बोलायचं झालं तर ती मुलगी थोडीशी वयात येते, थोडीशी मोठी होते आणि घरातले लोक जर त्या घरात एखादा मुलगा असेल तर तिच्याबरोबर तिला जी वागणूक दिली जाते ती थोडीशी दुय्यम दर्जाची असते. मुलाला शाळेत इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं, मुलीला मात्र मराठी मीडियम. थोडंसं मुलगा म्हणाला आई मी बाहेर जाऊन येतो की त्याला स्पेस भरपूर दिली जाते. पण मुलीच्या बाबतीत कशाला कुठं थोडासा भेदभाव निश्चितच केला जातो. ह्या अन्यायाविरुद्ध कुठलाही कायदा आपल्याकडे नाही. त्यामुळं ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते. बरोबर. विवाह संस्था कशी सुरळीत चालेल या संदर्भातला कायदा आहे. घरकामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी एक कायदा आहे परंतु ही बाब कव्हर करणारा कुठलाही कायदा अद्यापपर्यंत तरी अस्तित्वात नाही. अगदी खरंय. अगदी खरंय. ह्या सगळ्या तुम्हाला अजून काही सांगायचं? विवाह संस्थेच्या पुढे जाऊन जर तुम्हाला कुटुंब व्यवस्था सांभाळायची असेल किंवा कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल, आपण म्हणतो की भारतीय संस्कृती खूप मोठी आहे, महान आहे, जगामध्ये त्याचं स्थान आहे. आणि जेव्हा कुटुंब संस्था तुम्हाला जपायची असेल तर कुटुंबातले हे जे महत्वाचे उगवते तारे असतात आपण त्यांना जेव्हा विझवण्याचा प्रयत्न करतो, अगदी खरं, तेव्हा प्रकाश आपल्यासाठी दूर असणार निश्चितच. अगदी खरं. वाह, क्या बात आहे. पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल समजा, तर तिने पुढे येऊन मदत घेणं पोलिसांची, त्याच्यासाठी तक्रार करणं, कारण कायद्याची मदत थोडी नंतर येणार आहे, आधी तिने तक्रार करणं फार गरजेचं असतं. तर ते किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? तिने पुढे येऊन सांगणं हे किती गरजेचं वाटतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. आपण म्हणतो सांगणं किंवा पुढे येऊन तक्रार करणं, सगळ्यात पहिले तिला स्वतःला हे स्वीकारावं लागेल की हा माझ्यावर अन्याय होतोय. बरोबर. ज्या पद्धतीने आपल्याकडे मुलींना वाढवलं जातं, सहन करणं, नकार न देणं, बरोबर, कमी बोलणं, हे जेही काही आपण तिच्यावर संस्कार करतो, त्यानंतर आपण तिच्याकडनं एकदम अपेक्षा करायची की तिने तक्रार करावी, खूप मोठी गोष्ट आहे. किमान तिला हे स्वतःला पटलं पाहिजे की माझ्यावर अन्याय होतोय.
बरोबर. जेव्हा ती स्वतः स्वीकारेल की मला याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे, किमान घरातल्या लोकांशी बोलणं गरजेचं आहे, जी व्यक्ती तिला त्रास देते त्या व्यक्तीला किमान हे समजणं गरजेचं आहे की समोरच्याला काहीतरी त्रास होतोय. बरोबर. घरातले ते मग भावंड असतील, वडील असतील, ज्या लोकांबरोबर ती वावरते ते लोकांमध्ये जिथेही ती वावरते, ती मुलगी असू दे, स्त्री असू दे, कुणी असू दे, कोणीही. तिला काहीतरी त्रास होतोय हे जोपर्यंत ती किमान व्यक्त करणार नाही तोपर्यंत तिच्यावरचा अन्यायाला कुठेच म्हणजे मदत मिळणार नाही किंवा त्याच्यावरती अटकाव करता येणार आता तर म्हणजे असं आहे की फक्त शारीरिक नाही, तुम्हाला जर मानसिकरित्या सुद्धा अशा पद्धतीने काही सहन करावं लागत असेल तर त्याला सुद्धा आपण आता अन्यायच म्हणतो आहोत, नाही का? तर ते सुद्धा समोर येऊन सांगणं फार गरजेचं आहे. निश्चितच आपल्याला कोणी अपमानित करणं, हा, आपल्याकडे कोणी वाईट दृष्टीने पाहणं बरोबर. किंवा नाकारणं, हा, अच्छा, ओके. नाकारणं, एखादा नवरा आपल्या बायकोला म्हणजे बऱ्याच अशी काही काही उदाहरण येतात की तो बोलतच नाही तिच्याशी. अच्छा, काय त्रास दिलाय तिला सांगणाऱ्याला हा त्रास नाही वाटणार. बरोबर. मी कुठे तिला बोलतो, मी कुठे तिला मारतो, पण मी काही मारणं बोलतच फार नाही. नसतं, परंतु तू तिच्याशी बोलणं हीच तिची गरज असेल बरोबर. तर हा तिच्यावर अन्याय आहे. आणि हे बोलणार कुठे, हे मांडणार कुठे, आणि हे कायद्याच्या कशात बसवणार? तुम्ही जसं सांगत होतात की काही काही गोष्टींना अजूनही आपण कायदे नाही तिथे येऊ शकत आहेत. अशा वेळेस त्या स्त्रीला हे आपलं स्वतःचं म्हणणं सांगणं गरजेचं आहे, मांडणं गरजेचं आहे. घरच्यांनी समजून घेतलं तर वेल अँड गुड, नाही तर तिला सर्व मार्ग हे स्वीकारावेच लागतील. तिला जगण्याची ही लढाई आहे, तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी आपण म्हणताय तसं स्वतःलाच तिला यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. बरोबर. आपण तक्रार कशी करता येईल असं म्हटलं. आपण थोडंसं त्याच्याकडे नंतर वळूया. आपला पहिला फोन आहे कार्यक्रमातला, तो आपण फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला सर. मी स्वतः शैक्षणिक सामाजिक समुपदेशक आहे. स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी अन्याय करणं, अपमान करणं, त्रास देणं, अक्षरशः एक 3-4 वर्षापूर्वी पेठ सारख्या ग्रामीण भागात नाशिक जिल्ह्यातल्या एका महिलेला बाजाराच्या दिवशी बाजाराच्या ठिकाणी चापका आणि फटक्या देताना दृश्य पेपरला फोटो आला होता. खूप वाईट वाटलं, संवेदनशील मनाला हे पाहून. तर अशा बाबतीत एनजीओची भूमिका काय असावी असा आपला वाटतं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की परवाच एका प्रसिद्ध सिनेमा निर्मात्याने बायको आणि नातेवाईक आणि बायकोच्या मैत्रिणींच्या जाचार आणि स्वार्थाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानं ते फेसबुकलाही शेअर केलं. तर अशाही पुरुषांवरही गोष्टी होतात. तर याबद्दल काय आपलं मत आहे? धन्यवाद. बर, आपल्याला जो रवींद्र कुडाळकर यांचा प्रश्न आला होता, काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही? खूप गंभीर प्रकरण त्यांनी सांगितलं. ती जी आहे त्या स्त्रीला चापकाने मारण्यात आलं. मला सांगा, प्रत्येक माणसी आपण पोलीस उभा करू शकतो का? यासाठी समाजातल्या जागरूक नागरिकांचं हे काम आहे की पोलिसांची मदत निश्चित घ्या, परंतु माणूस म्हणून तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवा. बरोबर. जेव्हा एखाद्या स्त्रीला किंवा व्यक्ती म्हणा तुम्ही माणूस म्हणून तुम्ही त्याला स्वीकाराल, तेव्हा त्याला चापकाने कोणी मारतंय तर आपण माणूस म्हणून त्याला काहीतरी मदत करणं गरजेचं आहे. आपण नुसतं बघत नाही राहता का? बघ्याची भूमिका घेऊन जगत राहू तर कदाचित पोलीस पूर्ण कुठेच पुरे पडणार नाही. बरोबर. यासाठी आपल्यातली माणुसकी जिवंत ठेवून आपण पोलिसांची मदत घेणं गरजेचं आहे. पण पोलिसांची मदत होईपर्यंत तरी त्या माणसाला जगू द्या. त्याला जिवंत राहण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. आणि वाईट वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्याच्या पुढची स्टेज आपण करूयात की आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करूया. निश्चितच पोलिसांची मदत घ्या, परंतु स्वतःही काहीतरी करण्याचा आपण जेव्हा जाणीव ठेवू तेव्हा निश्चितच असे प्रश्न कमी होतील. बरं मॅडम, समाजाची मानसिकता बदलणं ही काळाची आणि कायद्याची खरी गरज आहे. कारण कायदा तर येऊ शकतो, पण ही मानसिकता बदलायची कशी यासाठी कायदे येणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. तापकीरांच्या बाबतीत जो विषय त्यांनी मांडला प्रश्नामधून, त्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतो त्यावेळेला त्या जोडीदाराला आपण साथ देणं, कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये साथ देणं अतिशय महत्वाची बाब आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नवरा बायकोने एकामेकाला
साथ देणं खूप गरजेची बाब झालेली आहे. हं. कारण फक्त पैसे मिळतात किंवा त्यातून काही मला केवळ अधिकार आहेत म्हणून तक्रारी दाखल करणं ही कायद्याची गरज राहिलेली नाही. बर बर. परंतु योग्य प्रसंगामध्ये साथ देणं ही अतिशय गरजेची बाब आहे असं मला वाटतं. बर. आपल्या बरोबर म्हणजे तुम्ही दोघी तर स्टुडिओमध्ये आहातच, पण काही आपले जे तज्ज्ञ आहेत ते फोनच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जाणार आहेत. शुभांगी गुल्हाणे मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. वुमेन्स सेलला त्या काम करतात, यवतमाळ सिटी पोलीस. नमस्कार. पोलीस उपनिरीक्षक. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते सखी सह्याद्रीमध्ये. आणि स्त्रियांवरचे अन्याय, अत्याचार आणि त्याला ठाम नकार द्यायचा आहे या विषयावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलत असताना, जेव्हा एखादी स्त्री तिच्यावर अन्याय किंवा अत्याचार झालाय हे सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येते, तेव्हा कशा पद्धतीने ती प्रक्रिया तिथे होते, कशा पद्धतीने तिला तिच्याबद्दलची सगळी माहिती घेतली जाते किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते, काय सांगाल? कुठलीही एखादी महिला पोलीस स्टेशनला मॅडम एखाद्या टेन्शन मध्ये किंवा तिच्यावर कुठला तरी अत्याचार झाला या येते आणि ती आल्यानंतर प्रचंड घाबरलेली असते. पोलीस स्टेशन एक नवीन घटना गोष्ट, एक स्थळ असतं तिच्यासाठी. नियमितची वावरण्याची जागा आणि पोलीस स्टेशन यामध्ये खूप जास्त फरक असतो. त्याच्यामुळे ती सुरुवातीला आधीच घाबरलेली आणि पोलीस स्टेशनला आल्याने ती आणखी कुठल्या पद्धतीने बोलायचं, कशा पद्धतीने सांगायचं, इतकं टेन्शन असतं तिला. त्यामुळे आमच्या ज्या महिला कर्मचारी असतात किंवा आम्ही स्वतः ज्या महिला अधिकारी असतो, एखाद्या महिलेबरोबर बोलताना पहिल्यांदा तिची भीती काढून टाकतो तिच्या मनातनं आणि तिला विश्वास देतो की ही जी शासनाची सर्व यंत्रणा आहे ती सर्व आपल्यासाठी कार्यान्वित आहे. आणि त्यानंतर मग तिच्याकडनं हळूहळू सगळ्या गोष्टी काढल्या जातात. तिच्यावर झालेला अत्याचार, अन्याय, जर ती विवाहित असेल आणि तिला जर समजा नांदायचं असेल तिच्या पती बरोबर आणि वारंवार तिच्या पतीकडनं, सासरच्यांकडनं तिला त्रास होत असेल तर ती सांगताना बोलताना अक्षरशः अशी हुंके देऊन रडते आमच्याकडे. मग त्यावेळी तिला सावरणं पण आमच्याकडे एक प्रश्न असतो आणि तिच्याकडनं सगळी माहिती काढणं आणि मेन जो मुख्य तिला कुणाकडनं त्रास होतो आणि कुणाला म्हणजे या आपल्या चौकटीत बसवायचं आहे हे सगळं करताना एक माणूस म्हणून, एक महिला म्हणून आम्हाला काम करावं लागतं. त्यानंतर तिची जर इच्छा असेल त्यात पतीकडे नांदायला जायची तर आम्ही एकदम गुन्हा दाखल न करता महिला सेल इथे तिच्या पतीला, सासरच्यांना बोलून काउन्सिलिंग केल्या जातं. सामोपचाराने हा प्रश्न सोडवला जातो आणि अशा पद्धतीने आम्ही बरेचसे कुटुंब जागेवर बसवलेले आहेत मॅडम. गुल्हाणे मॅडम, म्हणजे अगदी सांगायची गोष्ट अशी आपण म्हणू शकतो की एखादी स्त्री जेव्हा पोलीस स्टेशन हे तिच्यासाठी नवीन ठिकाण असतं, निकम मॅडम त्या म्हणाल्या आता तसं त्याप्रमाणे, बरोबर. आणि तिकडे तिला आल्यानंतर आधी तिला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे की ह्या सगळ्यांसमोर आपल्याला बोलायचं आहे. मला वाटतं हे सगळ्यात आधीचं वातावरण निर्माण करावं लागतं. काय सांगाल? आपल्या बरोबर संगीता निकम मॅडम आहेत, पोलीस निरीक्षक नाशिक शहर, तर त्या सुद्धा ह्याच्यावर तुमच्या बरोबर बोलू इच्छितात. काय सांगाल तुम्ही? हा निकम मॅडम, जय हिंद. जय हिंद. जय हिंद. खूप तर मॅडम आपण सुरुवातीला जर आपली तो एखादी महिला येते तर तिला अगदी पाणी देण्यापासून पण सुरुवात केली जाते कधी कधी कुठल्या परिस्थितीमध्ये. तिला जर शांत करायचं असेल आणि बोलकं करायचं असेल तर इव्हन आपल्या ज्या कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, विश्वासात घेऊन तिला शांत करून म्हणजे एक वातावरण निर्मिती करून देते. वेगळ्या खोलीमध्ये, आपल्या वेगळ्या रूम मध्ये नेऊन, महिला अधिकाऱ्यांच्या रूम मध्ये नेऊन सुद्धा बोलकं केल्या जातं त्यांना. निकम मॅडम, स्त्री असण्याचा हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. काय मॅडम मी ह्याच मुद्द्यावर येणार होते की अधिकारी आहोत, पोलीस अधिकारी आहोत, त्याही उपर एक महिला आहोत, एक स्त्री आहोत आणि एक ते जे वेगळं कुठल्याही प्रसंगाकडे पाहण्याचं किंवा कुठल्याही समस्येकडे पाहण्याचा एक वेगळा नजरिया जो निसर्गाने तिला दिलेला आहे त्याची ही उजवी बाजू आहे की ती स्त्री समजून घेईल, निश्चित समजून घेईल की समोरच्या स्त्रीचा प्रश्न काय आहे. आणि यासाठी महिला अधिकारी असण्याचा मला बऱ्याचदा खूप मोठा अभिमान वाटतो की आपण ज्या ठिकाणी आहोत त्या जागेला न्याय देण्यासाठी आपल्यामध्ये ते मन असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही समजू शकाल की त्या स्त्रीचे प्रश्न काय आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगते मी.
अगदी थोडक्यात त्या लाईनवर आहेत. अगदीच. ओके. तर या पद्धतीने आपण त्या ज्या सांगतात की पाणी देतात किंवा समजून घेतात, तिला तुमच्या बद्दल विश्वास निर्माण झाला तरच ती तुमच्याशी बोलू शकेल आणि तरच तिची समस्या काय आहे ती तुम्हाला सांगू शकेल. खूप छान पद्धतीने काम करताय. ऑल दी बेस्ट. शुभांगी एक असं मॅडम, बोलावंसं, हा, एक नक्कीच. मिनिट मॅडम, एक अगदी असं थोडक्यात. बोलावंसं वाटतं मला महिला अधिकारी म्हणून. आमच्याकडे येणाऱ्या महिला इतक्या आशेने येतात. माझ्याकडचं एक छोटंसं उदाहरण देते मी अगदी तुम्हाला. थोडक्यात सांगा. हा, अगदी थोडक्यात. आमच्या इथून एक 20 किलोमीटरवर ग्रामीण भाग आहे. तिथे ती मुलगी राहत होती तिच्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन, आणि पतीपासून साधारण 2-3 महिन्यापासून वाद होता. आणि नंतर मग एक दिवस पती तिच्या घरी गेला आणि तिच्या 1.5 वर्षाच्या बाळाला घेऊन आला सकाळपासून. आणि ती महिला बिचारी दिवसभर वाट पाहिली आणि रात्रीला आमच्या पोलीस स्टेशनला आली. तर अक्षरशः आमची गाडी प्लस मी आणि आमचे कर्मचारी तिला रात्री 2:30 वाजेपर्यंत तिच्या बाळाचा शोध घेतला आम्ही तिच्यासोबत. त्यावेळी तिला म्हणजे इतकं भरून आलं. ती म्हटली की मॅडम, आम्ही जे ऐकत होतो पोलिसांविषयी, तर आम्हाला म्हणजे एकदम तुम्ही पॉझिटिव्ह प्रचिती दिली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं बाळ तिच्या ताब्यात मिळालं. म्हणजे ही आमच्या कामाची पावती आहे मॅडम. अगदी खरंय. गुल्हाणे मॅडम, आपल्या बरोबर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही तर काम करताच, पण त्या बरोबरीने या सगळ्याला कायद्याची मदत मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ऍडव्होकेट पल्लवी वावळ आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला काय सांगावं असं वाटतं त्यांना? इतक्या मोठ्या स्तरावर ही सगळी मंडळी काम करतायत. काय सांगाल तुम्ही शुभांगी मॅडम? अतिशय सुरेख असं काम तुम्ही करत आहात. केवळ तुम्ही काम करतात म्हणून आम्ही सुरक्षित झोप घेतो. आणि म्हणून तुमच्या कामाला मी ऑल द बेस्ट म्हणते. धन्यवाद. खूप महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणून खरं तर तुम्ही दोघी जोडल्या गेल्यात, पण सगळीकडे अशाच पद्धतीची एक भूमिका सांभाळली जाते आणि स्त्रीचं त्या क्षणाला मन जपणं हे किती गरजेचं असतं हे तुमच्या दोघींच्या बोलण्यावरनं लक्षात आलंच. मॅडम, आणखी एक उदाहरण द्यावंसं वाटतं गुल्हाणे मला. मॅडम, खरं तर आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे, पण तुम्ही सांगताय तुमच्याकडे अनुभव खूप मोठे असतील, खूप जास्त असतील, पण आता मात्र वेळेचं आपल्याला थोडंसं बंधन आहे. पण पुन्हा एकदा आमच्याबरोबर जोडल्या गेलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद आणि तुमचं काम खरंच आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आमच्याशी जोडले गेल्याबद्दल. एक फोन आहे. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. बोला. मला असं म्हणायचं, स्त्रियांवर असा जे आजचा जो विषय घेतलाय तर त्याच्यात जे कायद्याची तरतूद आहे त्याच्यात वाढ केली तर जे गुन्हेगार असतात त्यांच्यावर बसू शकतो का, याचे आपलं मत काय? आणि दुसरं म्हणजे मुळात हे पूर्वी काय प्रश्न नव्हते, आता या एवढ्यातच झालंय. तर मुळात समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याच्या दिशेने काय प्रयत्न करतात याविषयी आपलं काय मत आहे? प्रमोदजी, ह्याच सगळ्यावर आपण आता चर्चा करतोय की समाजाची मानसिकता बदलणं किंवा कायद्यामध्ये कोणत्या नव्या नव्या तरतुदी येतात, ह्या सगळ्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात बोलतोच आहोत. तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. कायद्याची तरतूद, त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला प्रामुख्याने. वेगवेगळे कायदे आपल्याकडे आहेत, मग तिच्यावर समजा घरगुती हिंसाचार, तो अन्याय होत असेल, कामाच्या ठिकाणी किंवा 18 वर्षाखालील जर ती मुलगी असेल, अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्ससाठी वेगवेगळ्या तरतुदी आपल्याकडे आहेत. त्याचा थोडक्यात जर तुम्ही आढावा घेतलात तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. आपल्याकडे मानसिक अथवा शारीरिक हिंसाचार झाला असेल, अर्थात कुठल्याही स्त्रीवर, तर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा अस्तित्वात आहे. कलम 12 अन्वये ती स्त्री किंवा ती पीडित महिला तक्रार दाखल करू शकते. त्याचबरोबर आपल्याकडं कामाच्या ठिकाणी काही त्रास होत असल्यास किंवा लैंगिक शोषण होत असल्यास आपल्याकडं सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ऍक्ट 2013 हा अस्तित्वात आहे. अच्छा. त्या अंतर्गत त्या पीडित महिलेला स्थानिक कमिटीकडं अथवा अंतर्गत कमिटीकडं तक्रार अर्ज दाखल करता येतो. अच्छा. त्याचबरोबर पोक्सो म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट हा खास 18 वर्षाखालील मुला मुलींसाठी अच्छा, दोघांसाठी तयार केलेला कायदा आहे. बर बर. तर त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला तक्रार दाखल करता येते. इतर तरतुदी आपल्याकडं आपल्या भारतीय दंडविधानाने दिलेल्याच आहेत. त्या अंतर्गत आपण तक्रार अर्ज करू शकतो. याच्यामध्ये आणखी नवे कायदे कुठले आले त्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडंसं सविस्तर बोलूया. पण एक फोन आहे आपल्याला चंद्रपूरहून. श्रेया झुरमुरे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो.
बोला. हॅलो बोला मॅम, श्रेया. सर्वांना नमस्कार. 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 माझा प्रश्न पल्लवी मॅडमला आहे. हं. माझा सलग प्रश्न प्रश्न पल्लवी विचारा. मॅडमला आहे. श्रेया, सलग प्रश्न विचारा. तुमचा आवाज व्यवस्थित येतोय इकडे. सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद ठेवलात तर तुमचा आवाज इथे नीट येईल. मला LLB करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करू शकता की मी कोणती फील्ड घ्यायची, क्राईम की अदर, तर तुम्ही मला याच्याबद्दल मार्गदर्शन करा. खरं तर आजचा आपला विषय खूप वेगळा आहे पल्लवी मॅडम, पण अगदी एका वाक्यात तुम्ही त्यांना काय सांगाल की त्या सुद्धा आता एक होऊ घातलेल्या महिला वकील आहेत, तर तुम्ही काय त्यांना सजेस्ट कराल अगदी एका वाक्यात? तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर भर द्यावा. आवडत्या क्षेत्रात तुम्हाला जर जायचं असेल, वकिलीच्या क्षेत्रात तुम्हाला जो विषय योग्य वाटतो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जावं असं मला सांगावंसं वाटतं. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकू की जिथे स्त्रियांसाठी जास्तीत जास्त मदत आपली होऊ शकेल असं एखादं क्षेत्र निवडलं तर महिला वकील म्हणून ती सुद्धा सेन्सिटिव्हिटी खूप महत्वाची ठरते. अगदी बरोबर आहे, परंतु आवड नाकारणं हा सुद्धा एक अन्याय आहे. आणि म्हणून तुम्हाला जी योग्य फील्ड विषय वाटेल, जो योग्य तुम्हाला आवडता विषय वाटेल त्या विषयामध्ये तुम्ही आवर्जून कार्यरत राहा असं मी आवर्जून सांगेन. बरं, आता सगळा कायद्याची तरतूद त्याच्याबद्दल विषय निघालाय. या सगळ्यामध्ये केंद्र शासनाने अशा काही गोष्टी नव्या आणल्या आहेत का जेणेकरून पोलीस स्त्रियांना मदत करू शकतील? एखादं युनिट असेल किंवा हेल्पलाईन असेल, काही पथकं असतील जेणेकरून ते स्त्रियांपर्यंत अधिक जलद गतीने पोहोचू शकतील आणि तो अन्याय अत्याचार होण्यापूर्वी किंवा होत असताना तिथेच तो थांबवता येईल, असं काही नवीन काही योजना आहेत? खूप महत्वाचं आहे. एखादी घटना घडून गेली त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जायचं, त्यानंतर तक्रार द्यायची आणि त्यानंतर तो तपास होईल, त्यानंतर न्याय मिळेल. परंतु जर आपण ती एखादी घटना घडते तिथेच थांबवू शकलो तर हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते पोलीस म्हणून आपलं काम आहे. आपल्याकडे निर्भया व्हॅन आहे. अच्छा. ते त्यामध्ये महिला अधिकारी असतात, कर्मचारी असतात. जिथेही अशी गरज असेल, महिलेला मदतीची गरज असेल, तिथे तात्काळ तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर दामिनी पथक म्हणून पण. अच्छा, ओके. हा, दामिनी पथक आहे हे 2 व्हीलरवरती आपल्या महिला असतात. बर बर बर. जिथे व्हॅन पोहोचणं शक्य नाही तिथेपर्यंत ही जी 2 व्हीलर आपली महिला असते तिथे जाते आणि ती अशा प्रकारे आवश्यक ती मदत त्या महिलेला पुरवण्याचा प्रयत्न करते. जी ही कायदेशीर असेल, पोलीस म्हणून असेल, बरोबर, ज्याही अडचणीत ती महिला असेल तशी मदत आपण तिला देण्याचा प्रयत्न म्हणजे करतो. निर्भया ही व्हॅन आहे आणि व्हॅन जिथे आहे. व्हॅन पोहोचू शकत नाही तिथे आपलं दामिनी दामिनी पथक पथक पोहोचतं जातं. 2 व्हीलरवर टू व्हीलरवर. आणि या सगळ्या महिला अधिकारी महिला असतात, अधिकारी महिला असतात. पोलीस असतात ज्या मदत देतात. आपल्याबरोबर दुसऱ्या तज्ज्ञ जोडल्या गेल्यात फोनच्या माध्यमातून. ज्योती पठानिया, महिला सुरक्षा कार्यकर्त्या म्हणून त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते. हॅलो, बोला. नमस्कार, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार, बोला. आज आपण स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार त्याच्या विरुद्ध तिने आवाज उठवला पाहिजे, किंबहुना अन्याय अत्याचाराला नकार दिला पाहिजे या विषयावर बोलतो आहोत. आणि तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये ऍडव्होकेट पल्लवी भावळ आहेत आणि आपल्याबरोबर आहेत पोलीस निरीक्षक संगीता निकम मॅडम आणि त्या त्यांच्या परीने माहिती देत आहेतच. पण एक कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना ह्या सगळ्या स्त्रियांचं समुपदेशन होणं हे फार आवश्यक आहे. तर ते कशा पद्धतीने होतं आणि ते किती गरजेचं वाटतं तुम्हाला, काय सांगाल? प्रामुख्याने मी संस्था चालवते चैतन्य महिला मंडळ आणि त्याच्या वतीने पीडित किंवा अडचणीत सापडलेल्या महिलांचं पुनर्वसन करायचं काम केलं जातं. एक तर समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून, सेकंडली निवास व्यवस्था पुरवतो आपण. 1 रात्रपासून 3 वर्षापर्यंत अन्न वस्त्र निवारा मोफत मध्ये पुरवून समुपदेशन करून त्यांना त्याच्यावर त्यांच्या प्रश्नावर मात करण्यासाठी आपण प्रेरित करतो. तर जेव्हा एखादी महिला कधीतरी फक्त फोनद्वारे सुद्धा समुपदेशनाची गरज असते आणि महिला सारखी संपर्कात असतात, तर कोणीतरी अप्रोच केला आपल्याला की आपण आधी त्यांचे प्रश्न ऐकून घेतो. अनेक वेळेला कोणीतरी ऐकून घ्यायला तयार आहे हेच मोठी मदत होत. कारण कुणाच्या समोर तरी बोलता यावं आपल्याला, कोणीतरी आपल्या समस्याबद्दल ऐकून घ्यायला तयार आहे, त्यांनीच महिलांना बऱ्यापैकी धीर मिळत असतो. आणि मग त्यात आपण त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो की थोडंसं अस्वस्थ असताना लगेच काहीतरी करणं, चुकीच्या दिशेने पावलं उचलणं असं होऊ नये. पण समुपदेशन करून ऍक्च्युअल माहिती नेमकी काय होती, प्रत्येक कारणाला 2 बाजू असतात, प्रत्येक नाणीला दोन्ही बाजून समजून घेऊन
मग त्याप्रमाणे तिला मार्गदर्शन करत असतो. वेगवेगळे मार्ग दाखवतो आपण की ह्या मार्गावर चालू शकते, ह्या मार्गावर हा कायदा आहे, तो कायदा तिला आहे. मदत केली जाते म्हणजे मानसिकरित्या असं आपण म्हणूया. 100% मानसिकरित्या तिला सबळ बनवण्याची आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे मार्ग कुठले आहेत ते सगळे समजून सांगितले जातात. ज्योतिताई, आपल्या बरोबर ती जो निर्णय घेईल तर तिच्या बरोबर आपण ठामपणे उभे राहू. अगदी अगदी आपल्या बरोबर आजच्या स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर संगीता निकम मॅडम आहेत, पोलीस निरीक्षक. तर त्या तुमच्याशी आता थोडंसं बोलतील. मला फक्त ह्या चर्चेमध्ये दुवा म्हणून असं विचारायचं आहे की एनजीओ हे एक चांगला दुवा म्हणून काम करू शकतात किंवा मदत होऊ शकते. मॅडम काय सांगाल त्यांना? संगीता मॅडम, प्रश्नच येत नाही. खूप महत्वाचं काम करता येऊ शकतं. हा, बोलताय. कारण की कसं आहे, बऱ्याचदा लोक डायरेक्ट पोलिसांपर्यंत येत नाही. आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो तसं हा महत्वाचा दुवा आहे आणि त्याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. बऱ्याचदा युनिफॉर्म मधले अधिकारी आहेत, तर ज्या ठिकाणी महिला अधिकारी असतील तर कदाचित ते काम सोपं होईल. परंतु जेव्हा महिला अधिकारी नाहीत आणि प्रश्न असा आहे की त्या मुलीला मदतीची खूप गरज आहे, ती अधिकाऱ्यांबरोबर बोलत नाही, पुरुष अधिकाऱ्यांबरोबर बोलत नाही. आपण पाहिजे थोड्यापूर्वी बोललोच. अशा वेळेस एनजीओ खूप महत्वाचं काम करतात. कदाचित त्यांच्याकडे अशा काही म्हणजे आपल्याला मार्ग असू शकतात की जेणेकरून एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्यांच्यापर्यंत काम करता येऊ शकतं. त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ शकतो. जेव्हा आपण त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ तेव्हाच त्यांना आपण मदत करू शकतो, उत्तर देऊ शकतो. एनजीओ खूप चांगल्या पद्धतीने त्या काम म्हणजे सगळ्यांच्या मदतीने अल्टिमेट आपला उद्देश, पल्लवी मॅडम तुम्ही असं म्हणू शकता की अल्टिमेट उद्देश आपला असा आहे की पोलीस असतील, एनजीओ असतील, हे सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या स्त्रीला न्याय मिळवून द्यायचा आहे. अगदी बरोबर. तिला न्याय मिळवून देणं हेच एकमेव उद्दिष्ट असू शकतं. पण अजूनही समाजातलं खूप दबाव येत असतो ताई त्या महिलांवर की मागे घे, तक्रार मागे घे. आणि समाजातले अगदी मोठे घटक सुद्धा मागे लागतात तडजोड घडवून आणण्यासाठी. अनेक वेळा तर कोर्टात सुद्धा ही प्रक्रिया आम्हाला ऐकायला मिळते की लग्न करायला तयार असतील तर काय हरकत आहे. म्हणजे आपल्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीबरोबर सुद्धा लग्न लावून देण्याचं म्हणजे खरंच आपल्याला हसायला येतं. पण त्या बाईवर काय दिसत असेल असं सगळं जेव्हा एक व्यक्ती असे दृश्य सुद्धा बघायला मिळतात आणि ऐकायला मिळतात. बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं या सगळ्या यंत्रणा जर एकत्र आल्या, पोलीस असतील, त्याच्यानंतर कायद्याची मदत आहे, तुमच्यासारखे एनजीओज आहेत, हे सगळे एकत्र आल्यावर त्या स्त्रीला पुढे येऊन, आता फक्त तिचं काम असं राहिलंय की तिने पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे. तिच्या पाठीशी सगळेच आहे. पण न्याय प्रक्रियाला खूप वेळ लागतो. बरोबर. आपण त्याची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आणि तुमचे अनुभव आमच्या बरोबर शेअर केले. तुमचे मनापासून आभार मानते सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. 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 आपण ह्या चर्चेत पुढे जाण्या अगोदर एक फोन घेऊया. आपल्याशी प्रज्ञा चंपानेरकर बोलतायत, त्या काय म्हणतायत ते बघूया आणि मग तुमचा मुद्दा आपण. नमस्कार. हॅलो चंपाताई, बोला. मला मॅडमना असं विचारायचंय की आता जे ठाण्याला झालं, फेरीवाल्यांनी जो काही प्रकार केला, हा फेरीवाल्यांच्या मुजोरपणा सगळीकडे चाललेला असतो. एखाद्या ठिकाणी कुठेतरी ते 4 दिवस चर्चा होते आणि पुन्हा विरून जाते आणि बायकांकडून त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जातो. त्याच्यावर उपाय असा सांगितला जातो की तुम्ही फेरीवाल्यांकडून घेऊ नका. अरे 2 माणसं 4 माणसं घेणार नाहीत, बाकीचे ते घेतील आणि त्या फेरीवाल्यांची मुजोरी वृत्ती वाढत चाललेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वेमध्ये जो भिकारी, हिजडे, विक्रेते ह्यांच्याकडून जो काही त्रास दिला जातो त्याच्याविषयी तक्रार करायची असेल तर ती कुठे करावी, त्याची खरंच दखल घेतली जाते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करत असतात, महिला पोलीस विशेष मी त्यांचा उल्लेख करीन, तर त्यांची कुठे त्यांचं कौतुक केलं जातं का? बरं. आपल्याला प्रज्ञा चंपानेरकर यांनी जो प्रश्न विचारला होता की रेल्वेमध्ये बऱ्याचदा त्रास होतो, फेरीवाले असतील किंवा इतरही काही घटक आहेत ते येऊन थोडेसे त्रास देतात, तर त्यांच्या विरुद्ध अशी तक्रार कुठे होऊ शकते का? तर कुठे तक्रार करू शकतात जर असा त्रास होत असेल तर? आपल्याकडे रेल्वे पोलीस स्टेशन असतं, तर ज्याही हद्दीमध्ये झाला असेल तर तुम्ही तिथे पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता आणि त्या पद्धतीने आपल्याला मांडता येईल. तिथे कायद्याची अशी तरतूद त्यांनी विचारले तर तशी नाहीये. मला वाटतं रेल्वे पोलीसच त्याच्यामध्ये व्यवस्थित काय ते ऍक्शन घेऊ शकतात, नाही का? तो हद्दीचा प्रश्न. बरोबर. म्हणजे सिटीचा आहे की रेल्वेचा आहे? रेल्वेचा आहे तर ते रेल्वे तिथे रेल्वे पोलीस आहे. विशेष म्हणजे ही घटना रेल्वे मध्ये घडलेली असते, त्यामुळे हे अधिकार रेल्वेकडे जातात. बरोबर. पण कलमांचा ऍप्लिकेबिलिटी ज्या वेळेला आपण लावतो त्यावेळेला आपल्याला इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधानाप्रमाणेच जावं लागतं. अच्छा.
पण त्याची तक्रार आधी रेल्वे पोलीसकडे होणं पोलिसांकडे फार होणं गरजेचं असतं. बरं, एनजीओचा मुद्दा जो मगाशी होता त्याच्याबद्दल तुम्ही सांगणार आहातच, पण त्याबरोबरीने आणखीन मला असं विचारायचं आहे की स्वसंरक्षणाची जागरूकता होणं हे किती गरजेचं वाटतं तुम्हाला या सगळ्यामध्ये? आज आपण जेव्हा स्त्रियांच्या संरक्षणाचा विचार करतो, मॅडम काळ बदललाय. बरोबर. स्त्रिया घराच्या बाहेर आहेत. घरातून होणारा त्रास, कौटुंबिक हिंसाचार आपण बोललोच, त्याही पलीकडे पुढे जाऊन मी म्हणेन आपण चौकट ओलांडली, चौकटीच्या बाहेरचे प्रश्न आता सुरू झाले. खरी गोष्ट. बरोबर. घरातून निघाल्यापासून ते कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत, कामाच्या ठिकाणी गेल्यानंतरही कुठल्या प्रकारचा प्रश्न फेस करावा लागेल याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. कुठे काय समोर येईल याचा आपल्याला काहीच अंदाज नाहीये. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःहून स्वतःला सिद्ध करायचं आहे, अस्तित्वाची लढाई आहे, जेव्हा अस्तित्वाची लढाई आहे तेव्हा मला वाटतं आपण अस्तित्व आपलं स्वयं सिद्धच करावं लागणार आहे. खरी गोष्ट. तुम्हाला अत्याचार होईल तुमच्यावर किंवा काय हे तुम्हाला माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. येणारा प्रसंग काहीही असू शकतो. तुम्ही घराबाहेर जाताना मला स्वतःलाच सुरक्षित ठेवायचं आहे ही तुमची मानसिकता असली पाहिजे. बरोबर. बरोबर. मला मदतीला कुणी येईल, कुणी मला सांभाळून घेईल, कुणाच्या संरक्षणाखाली मी काम करेल आणि तर मी जगेल, तर ही आपली मानसिकता मुळात आपल्याला बदलायची. यासाठी आपण काय करू शकतो? अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ आपल्याला आवाज आहे, आपण ओरडू शकतो जोरात, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी महत्वाचं आहे मॅडम. यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज अशी असली पाहिजे की समोरचा काही करण्याआधीच त्याचं काळीच कापलं पाहिजे. ही तयारी तुमची असली पाहिजे. ही मानसिकता जेव्हा महिलांची असेल तेव्हा मला वाटतं बऱ्या प्रमाणात त्यांना गुन्हा करण्याच्या आधीच त्यांना भीती वाटेल. बरोबर आहे. आणि त्याही उपर जेव्हा अशा प्रकारचा कुठलेही असेल, भले तो शाब्दिक असेल किंवा डायरेक्ट अटॅक होत असेल किंवा कुठल्याही प्रकारची छेडखानी काहीही असेल, जोही काही तुम्हाला प्रसंग फेस करावा लागेल त्यावेळेस तुम्ही समय सूचकता तुमच्यामध्ये असली पाहिजे. मला स्वतःला जितकं काही स्वतःला सुरक्षित करता येईल त्यासाठी प्रतिकार करण्याची आपली तयारी असली पाहिजे. शक्य तितक्या लवकर आपल्याला आहे त्या प्रसंगातून घाबरून न जाता मला हा प्रसंग फेस करायचा आहे किंवा मला प्रतिकार करायचा आहे आणि प्रतिकार करण्यासाठी मला स्वतःलाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ही जेव्हा महिलांची मानसिकता असेल तेव्हा मग त्यासाठी तुम्ही मदत घेणं असेल, स्वतः अटॅक करणं असेल, वेळ प्रसंगी मॅडम कायद्याची भूमिकाही सांगतील. आपल्या स्वसंरक्षणासाठी समोरच्यावर आपण जेव्हा अटॅक करतो, बरोबर, तर कायद्याने आपल्याला त्यामध्ये संरक्षण मिळू शकतं. एक फोन घेऊया आपण, मग हा मुद्दा आपण कंटिन्यू करूया. सॉरी मी कट करते तुम्हाला. फोन कट झालाय, आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. जेव्हा आपल्याला एखादा अटॅक अशा पद्धतीचा होतो की आपल्याला समोरच्यावर अटॅक करण्याशिवाय आपण सुरक्षित राहू शकत नाही. मग ती स्त्रियांची अब्रू बद्दल असेल किंवा शारीरिक हानी असेल, कुठल्याही स्वरूपाचा असा जेव्हा आपल्यावरती हल्ला होईल तेव्हा स्त्रियांनी त्याचा आपल्याला प्रतिकार करायचा ह्या सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला कायद्याने भविष्यामध्ये जर तुमच्याकडनं काही अघटित घडलंही आणि तुम्ही स्वसंरक्षणासाठी केलं असेल तर कायद्याने तुम्हाला मदत मिळू शकते. अगदी खरं. काय सांगाल तुम्ही ह्याच्याबद्दल? आपल्याकडे फौजदारी दुरुस्ती कायदा 2013 हा अस्तित्वात आहे. बरोबर. ह्या कायद्यान्वये आपला जो भारतीय दंडविधान हा कायदा होता, ह्या कायद्यामध्ये काही अर्थात आहे, ह्या कायद्यामध्ये काही बदल झालेले आहेत, केले गेलेत. उदाहरणार्थ एक उदाहरणच द्यायचं झालं तर वाटेमध्ये एखादी मुलगी चाललेली असताना तिला कुणीतरी अडवलं तर ती काय करू शकते, तिला काय तरतुदी आहे, तिला किती शिक्षा मिळू शकते, ह्या शिक्षेमध्ये त्या व्याख्येमध्ये ज्याला आपण स्टॉकिंग म्हणतो ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. तर ह्या बदलांमुळे न्याय मिळणं हे आणखीन सोयीस्कर झालेलं आहे. न्यायाची प्रक्रिया नेहमीच थोडीशी लेंदी आहे असं म्हटलं जातं, तर आता काही अशा सुधारणा झाल्यात का की ज्याने पटापट आपल्याला न्याय मिळू शकेल किंवा ती प्रक्रिया सुरू होऊ शकेल? काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आपल्याकडं विशेष न्यायालय स्थापन झालेली आहे. जे
कुठलाही खटला, महिलांशी निगडीत जो खटला असेल तो खटला गतीने चालू शकतात. त्या मुलीची कॉन्फिडेन्शियलिटी जी आहे, गोपनीयता ज्याला आपण म्हणतो, तर ती सुद्धा न्यायालयाच्या आवारातच राहते. तिथे जे कर्मचारी असतात, विशेष करून बऱ्याचदा, म्हणजे जो माझा अनुभव आहे, तेही महिला कर्मचारी असतात, जेणेकरून मुलीला बोलताना किंवा तिच्या नातेवाईकांना, अर्थात साक्षीदारांना बोलताना जड जाऊ नये किंवा ऑकवर्ड वाटू नये. बरोबर. अशा पद्धतीचं स्पेशल कोर्ट्स इस्टॅब्लिश केलेले आहेत. थोडक्यात न्यायदानाची प्रक्रिया झपाट्याने व्हावी आणि त्या स्त्रीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न आता सरकारद्वारे म्हणूया किंवा न्याय व्यवस्थेद्वारे आता होऊ लागलेले आहेत. जळगावचा एक फोन घेऊया आपण. आपल्याशी अमर गोसावी जळगावहून बोलतात. नमस्कार, बोला. नमस्कार ताई. बोला. हा ताई, मला प्रश्न मांडायचा होता भोकरदनला. हॅलो, बोला ना, प्रश्न विचारा. हा, भोकरदनला 3 स्त्रियांवर अमानुष मारहाण, अत्याचार झालाय आणि छेडछाड झाली ताई. तर त्या संदर्भात व्यवस्थित काही दखल घेण्यात आलेली नाही अजून. 23 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता असा ही घटना घडलेली आहे. तर त्याच्यावरती अजून काही घेण्यात आलेले नाही एकदम. तर आणि जे अपराधी आहेत ते सरेआम फिरतात आणि गुंडागर्दी करतात आणि म्हणजे त्यांच्याबद्दल काहीतरी झालं पाहिजे. बर बर. अशा पद्धतीच्या या घटनांबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? अशी बऱ्याच जणांची तक्रार असते की काहीतरी घटना घडलेली आहे पण अजून त्याच्यावर काही ऍक्शन घेतली गेली नाहीये आणि ज्यांनी गुन्हा केलाय ते मोकाट फिरतायत, असं बऱ्याच नागरिकांची संताप प्रत्येकाला येत असतो कारण घटनाच तितकी गंभीर घडलेली असते. तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल अगदी थोडक्यात? मग आपण हेल्पलाईन नंबर्सकडे येणार आहोत. एखादी घटना घडली, ती पोलीस स्टेशनला दाखल झाली, तर त्यानंतर तो तपासाचा एक भाग आहे. बरोबर. आणि तपास प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा सर्वच बाजू ह्या पब्लिक समोर येत नाही किंवा सर्वच बाजू आपल्याला ओपन करता येत नाही. हेही महत्त्वाचं. आणि त्यामुळे कदाचित त्यांचं ते काम सुरू असेल परंतु आपण जाहीर करत नाही. बरोबर. काही गोष्टी ह्या गोपनीय ठेवणं हे तपासाच्या दृष्टीने आवश्यक असतं. तर त्या पद्धतीने असू शकतो. कदाचित ते काम चालूही असेल, आपण सांगू शकत नाही. अगदी खरं, अगदी खरं. या सगळ्यामध्ये स्त्रियांना मदत मिळण्यासाठी स्त्रिया असू देत, मुली असू देत, काही हेल्पलाईन्स सुद्धा आहेत. त्याच्यावर जर त्यांनी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ ती मदत मिळू शकते. तर ह्या कोणत्या हेल्पलाईन्स आहेत ते आपण बघूया. महाराष्ट्र पोलीस महिला अत्याचार प्रतिबंध 1091 किंवा 103 इथे जर त्यांनी संपर्क साधला तर तात्काळ, मला वाटतं तिकडे तुम्हाला काय तक्रार आहे तुमची ती सांगावी लागते आणि त्याने तुम्हाला लगेच मदत मिळू शकते. तर ही एक हेल्पलाईन आहे. आणि ह्यानंतरची अजून एक हेल्पलाईन आहे महिला आणि बालकल्याण विभाग, लहान मुलं आणि मुली अत्याचार प्रतिबंध 1098. हे खूप सोपे नंबर्स आहेत. सोपे अशासाठी की ते फिरवल्यानंतर आपल्याला तात्काळ मदत मिळू शकते. पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी केंद्र शासन असू देत किंवा पोलीस सेवा असू देत किंवा या अनुषंगाने जोडली गेलेल्या सगळ्या यंत्रणा असू देत, हे सगळं निर्माण करण्यामागे एकच महत्वाचं कारण आहे, म्हणजे आपण पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे आणि त्याच्या विरुद्ध तक्रार करणं गरजेचं आहे आणि न्याय मागणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये एक सांगेन मॅडम मी, बऱ्याचदा तक्रारही होते, 498 दाखल होतो किंवा जाहीर स्वरूपाची तिची तक्रार असेल, कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली दाखल झालेली असेल. यामध्ये कायद्याचा तुम्ही म्हटलात की बऱ्याच काळापर्यंत ती चालते. तर तिथे कुठेतरी ते कुटुंब विस्कळीत झालेलं असतं. तर तो पुरुष असू दे नाही तर स्त्री असू दे, जेव्हा विभक्त होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात आणि मुलं असतील तर आणखीनच मोठा प्रश्न निर्माण होतो. नाशिक शहर पोलीस आयुक्त सरांनी याबद्दल एक नवीन योजना तयार केलेली आहे. पुन्हा घरी ही एक योजना आहे. नाव फार छान असतं त्याची. पुन्हा घरी यामध्ये मॅडम डॉक्टर्स असतात, सायकोलॉजिस्ट असतात, गायनेकॉलॉजिस्ट असतात, सोशल वर्कर्स असतात आणि ऍडव्होकेट असतात. ही अशी एक नाशिक शहरमध्ये सिंगल सरांनी जी योजना सुरू केलेली आहे ती खूप सुंदर योजना आहे. आणि जिथे सगळ्या वाटा संपतात तिथे कदाचित त्या वाटेची सुरुवात होत असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने परत घरी जाण्यासाठी वाट मिळणं ही खूप सुदैव, म्हणजे खूप मोठी संधी असू शकते. तर यामध्ये ज्या कुटुंबांना म्हणजे ज्या कपलला
सगळ्या वाटा बंद झाल्यात आणि त्यांना तरीही परत एकत्र येण्याची इच्छा आहे. अशा लोकांना एकत्र आणून त्यांना परत त्यांच्या बैठका घेऊन त्यामध्ये ह्या सगळ्या कमिटीकडून बरोबर त्यांच्या सगळ्याच अँगलने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि परत त्यांना घरी एकत्र पाठवलं जातं. हा तर तुम्ही मुद्दा सांगितला. शेवटची 2 मिनिटं मला तुम्हाला जाता जाता असं विचारायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये मिळणारा प्रतिसाद आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघितलं पाहिजे, एक ऍडव्होकेट म्हणून तुम्ही काय सांगाल? अगदी शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे. ह्या सगळ्यामध्ये कुटुंब व्यवस्था टिकवणं हेही प्रामुख्यानं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. बऱ्याचदा असं दिसून येतं की महिला ह्या आपल्यावर अन्याय झाला आहे म्हणून तक्रार द्यायला जातात, परंतु बऱ्याचदा असं जाणवतं आणि लक्षात येतं की चुकीच्या तक्रारी झालेल्या आहेत, खोट्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत, पैसे उकळण्याच्या उद्देशानं तक्रारी झालेल्या आहेत आणि स्त्रीची सहनशक्ती ही कमी झालेली दिसत आहे. बरोबर आहे. त्यामुळे सहनशीलता हाही फार मोठा भाग आहे. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्यांकडे लक्षपूर्वक त्याच्याकडे आपण म्हणूया न्याय प्रक्रिया होणं गरजेचं असतं. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. आवाका सुद्धा अगदी अर्ध्या मिनिटात काय सांगाल, कारण वेळ आपला संपला ऑलमोस्ट. यामध्ये मला म्हणायचंय की स्त्रियांनी चुकीच्या पद्धतीने कायद्याचा वापर करा किंवा पुरुषांनी करा, कोणीही कराल तरी ते एका व्यक्तीवर अन्यायच होणार आहे. बेसिकली कोणीही कोणावर अन्याय करू नये तरच तुम्ही सहजीवन चांगल्या पद्धतीने जगू शकाल. म्हणून त्या ज्या कायद्याचा आहे गैरवापर कोणी करू नये. मॅडम जी सांगताय त्यालाच माझं बरोबर. अगदी खरं. अगदीच. आपल्या सखी सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलत असतो. आज जसा एक खूप महत्वाचा विषय आपण हाताळला, तसंच बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय कुठला आहे ते पटकन बघून घेऊया. बुधवारी विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर आपण बोलणार आहोत. माधवी माऊसकर आणि सुनील शहा आपले तज्ज्ञ म्हणून असणार आहेत. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहित आहेतच. जरूर फोन करा आणि याविषयी सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कसा वाटतोय आजचा कार्यक्रम, कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतायत आमच्यापर्यंत जरूर तुम्ही पोहोचवू शकता. त्यासाठी काही माध्यमं आहेत. फेसबुक पेजला व्हिजिट करा www.facebook.com/sakhisayhadri.dd. मेल पाठवू शकता sakhisayhadri@gmail.com आणि आपले एपिसोड आता तुम्ही आपल्या युट्यूब या चॅनलवर सुद्धा बघू शकता www.youtube.com/sakhisayhadri. इथे तुम्ही जा आणि तुम्हाला जो एपिसोड बघायचा असेल, आजचं सुद्धा आधीचे सुद्धा, तुम्ही सगळे एपिसोड आता युट्यूबवर सुद्धा बघू शकता. ही सगळी माध्यमं आहेत आमच्याशी जोडले राहण्याची. आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्की नक्की प्रतिक्रिया द्या. तुम्ही दोघे इथे आलात आणि माहिती दिलीत. खरं तर विषयाचा आवाका खूप मोठा आहे, पण परत जाता जाता एवढंच आपण म्हणू शकतो की अन्याय अत्याचार होत असताना तो बोलणं, तो सांगणं आणि न्यायासाठीची प्रक्रिया सुरू करणं हे खूप महत्वाचं ठरतं. दोघे इथे आलात, मनापासून तुमचे आभार मानते. आम्हाला मोलाचं तुम्ही मार्गदर्शन केलं. दूरदर्शनतर्फे तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेट होईल नव्या विषयासह. आता इथेच थांबतोय. नमस्कार.